नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये आणि मी मंदार आंबोकर घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग। हे लोकेशन ऐतिहासिक लोकेशन आहे, म्हणजे बोलू शकतो म्हणजे प्रत्येकाच्या मनामध्ये रुजलेलं लोकेशन आहे ते म्हणजे भाई आपला लालबागचा राजा। भाई ज्या ब्लॉगची प्रतीक्षा होती तो व्हिडिओ आज आपण शूट करतोय, म्हणजे लालबाग फूड टूर। त्यासाठी सगळ्यात पहिले आशीर्वाद घ्यायला मी आलोय लालबागच्या राजाच्या। राजाची इथे प्राणप्रतिष्ठा होते, तर तिथे आपण पाया पडूया आणि भाई आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। माझ्यासोबत अजिंक्य आहे कॅमेऱ्याच्या मागे, त्याला मी दाखवतोच। आज तो आपल्याला दाखवणार आहे कुठे कुठे काय खायचं, कारण भाई माणूसच आपण लालबागचा निवडलेला आहे। लेट्स से आपण आज काय 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 करतोय। अजून एक मित्र आपल्यासोबत जॉईंट होणार आहे, सिद्धेश म्हणून। इकडे ते हनुमान स्वारींचं मंदिर आहे। चला गणपतीचं नाव घेऊ आणि आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया। हे दुकान कोणाचं आहे माहिती आहे? डान्सर आहे ना फुलवा कामकर, त्यांचं आहे हे वाला हे हा बाजू सेकंड। अच्छा, तर पहिली जागा आपण कोणती कव्हर करतोय? आता आपण जाणार आहोत ते म्हणजे लाडू सम्राट। लालबाग मध्ये आल्यानंतर जर लाडू सम्राटला नाही गेलं आणि लाडू सम्राटचा जर वडा नाही खाल्ला, पण लाडू सम्राट हे म्हणतात ना वड्याचीच फेमस आहे। अच्छा, तिथे अजूनही लोक लांबून लांबून वडा खायला येतात। वडा किती महाग असो अच्छा किंवा स्वस्त असतो, अच्छा, लाडू सम्राटची जी क्वालिटी आहे ना ती तुम्हाला कुठेच भेटणार नाही। काय बोलतो? मी खाऊन बघणार आहे, पण म्हणून तुला नेतोय ना मी भाई आवडलं तर आवडलं, नाही आवडलं तर नाही आवडलं। खाण्याच्या बाबतीत ज्याचं त्याचं मत असतं। हा, हे आहे तर मी स्वतः आपलं सांगावं, हे तर मी स्वतः पण बोलतो भाई। प्रत्येकाच्या जिभेची सोचले हे वेगवेगळे। भाई बोला तो बोला, बायको इज्जत वन साइड। लालबाग म्हटलं की लाडू सम्राट आलं, 100 आणि लाडू सम्राट म्हटलं की लालबाग आलं। आता मी जसं तुला सांगितलं की लाडू सम्राट, लाडू सम्राट नंतर अजून एक महत्वाचं आता हॉटेल जर त्यांनी लालबागला परत नावारूपाला आणलं, अच्छा, ते म्हणजे माझघर। ओ या, दिस इज द माझघर बेब्स। जेवण चांगलं मिळतं, अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं जे मराठमोळा आणि मालवणी पद्धतीत। लाडू सम्राटच्या दिशेने जर चालता चालता अजून एक महत्वाचं दुकान म्हणजे गुरुकृपा साडी। हे अतिशय महत्वाचं आणि अतिशय म्हणजे फेमस दुकान आहे साड्यांसाठी। अच्छा, लग्न करायला इतकी प्रचंड गर्दी असते की बाहेर वेटिंग असते, प्रतीक्षा असते बाहेर लोकांची की कधी आपला नंबर लागतोय। म्हणजे व्हरायटीज मध्ये साड्या। गुरुकृपामध्ये प्रत्येक येणारा व्यक्ती हा लाडू सम्राट मध्ये जातो। सही आहे लाला। माझा बाल पण लहानपणी इथेच गेलेला आहे। लाडू सम्राट हे हॉटेल फक्त एकाच दुकानाचं होतं। आता त्यांनी त्या ह्याच्यात एवढा मला 28-29 वर्ष झाली, त्या ह्याच्यात त्यांनी आता जवळजवळ 4-5 ऍक्च्युअली समोर पण आहे बघा, इकडे आहे। हे जे आहे दिसतं ते तुम्हाला महत्वाचं मेन दुकान, हे आहे। त्याच्यानंतर हे ओपन केलं, हे झालं, आणि आता हे लाडू सम्राट। हे आता आम्ही एसी मध्ये बसलोय। लाडू सम्राटचं ओरिजिनल म्हणजे तिथे नॉन एसीच्या बाजूलाच आहे। तिथे गर्दी असते तर लोक इकडे येतात। जो उपहारगृह जो भेटायचा तो सगळा मराठी होता। आता त्यांनी माणसांच्या सोयीनुसार त्यांनी आता जैन गुजराती पण चालू केलेले आहे। आता पावभाजी मिळते, तवा पुलाव मिळतो। लोक विशेषतः फक्त आणि फक्त वडा खाण्यासाठी यायचे। फराळी मिसळ आणि फराळी पुरी भाजी इतकी उत्कृष्ट मिळते ना, ती कुठे भेटणार नाही। त्यांच्याकडे मसाले दूध आणि पियुष ह्याला तोड नाही। ये दोस्तों, इसको ना जरा ऐसा नट बोल्ट डाल के खोलना पड़ता है, तब जाके ये खुलता है। आता मगाचपर्यंत शांत होता, त्याला बोललो भाई तुला खोलायचं आहे, कारण हा ब्लॉग माझा नाहीये, तुझा आहे। कारण लालबागकर बोलते। गाईज, हे याचं मेन्यू कार्ड आहे, तुम्ही स्टॉप करून बघू शकता, आणि मागे पण आहे एवढे पदार्थ आहेत। काय ऑर्डर केलंय? आता आपण मोस्ट फेमस बटाटा वडा केलाय, आणि दुसरं म्हणजे एक उपवासाची इथे डिश आहे ती माझ्यामध्ये प्रचंड मला आवडते। अच्छा, ती म्हणजे फराळी पॅटीस। ओके, ती मी आता एकदम माझ्या आवडीची डिश मी मंदारला खायला देणार आहे, त्याचं एक्सप्रेशन बघणार आहे की त्याला ती कशी वाटते। 100% भाई। आपण घेतला इथे बटाटा वडा। एसी मध्ये बसलो तर 80 रुपयाची प्राइस आहे, आणि नॉन एसी बाजूला बसलो तर 70 रुपये प्राइस आहे। इथली मेन USP ह्या डिशची ही चटणी आहे, जे तुम्ही पण मला सांगितलंय इंस्टाग्राम वरती, आणि भावाने पण सांगितलेलं। वड्याला तेलच नाही दिसत आहे। एकदा विदाउट चटणी ट्राय कर। आधी चटणी फक्त ट्राय करूया। काय चटणी आहे, म्हणजे एवढी प्रेमाने बनवलेली चटणी आहे ना मित्रांनो, जरा पण तुम्हाला असं पाणी घालून बनवलेली नाही मिळणार। चटणीला मी 10 पैकी 10 मार्क देऊ इच्छितो। एकदम टेस्ट वाईज एकदम लाईट, आणि एकदम हे आहे काय बोलतात, त्याचा जो टेक्स्चर लागतोय ना मला एकदम स्मूथ लागतोय, मऊ लागतोय, असा खोबरं लागतंय जास्त। हा गरम गरम वडा, थोडीशी खोबऱ्याची चटणी, आणि थोडं हे
भाई याची भाजी हो हो बाप रे बाप भाई काय भाजी आहे यार काय भाजी आहे. शुभम मी तुला सजेस्ट नाही केलं ना हे. हा वडा आहे ना एवढा बाप लागतो ना त्याचं वरच्या जे माझा जन्म इकडचा आहे लालबागचा. मला माहिती आहे ना कुठे लालबाग मध्ये काय भेटतं. म्हणूनच मी तुला आता तुला सुट्टी रविवारचीच असते म्हणून रविवार पकडूनच आलोय. तेल नाही भाई जरा पण तेल नाही. कसा रे भाई कसा याचा एकदम म्हणजे बघ ना चण्याच्या पिठामध्ये टाकून दिलाय असं वाटतंय. तळला पण नाही असं वाटतंय पण भाई काय टेक्स्चर आहे एकदम प्रॉपर पिवळा. मध्ये ना कोथिंबीर आहे ड्राय किंवा मोहरी बोलतात ह्याला ते आहे. आणि भाजी जे भाजीचा कलर आहे ना कलर वरून बाई आपल्या लोकांना कळतं. जसं तुम्ही बोललात की मंदार तिथली तू चटणी खा. मंदारनी चटणी खाल्ली याची गरज नाही गाईज याची गरज नाही. द्या आणि वडा द्या बस काम 25 विषय. मला काय बोलायचं नाही मला एवढंच बोलायचं आहे की ह्याने जसं मला इथे आणलंय तसं मला तुम्हाला इथे आणायचं. आता गणपती येणार आहे. गणपतीमध्ये इथला माहोल कसा असतो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर तुम्ही जर येताय गणपती बघायला तर लाडू सम्राट झालंच पाहिजे. सो हा पण आता इकडे घेतलेला आहे फराळी पेटीस आहे आणि इथे 100 रुपयाची प्राइस आहे. नॉन एसी मध्ये 90-80 रुपये काहीतरी असेल. याचं खास रिकमेंडेशन मला अजिंक्यने दिलेलं आहे तर ते खाऊन बघूया. हे ट्राय करायचं. तर वरचं आवरण आहे ना ते क्रिस्पी आहे भाई. आता मी बटाटा वडा खाल्ला आणि आता हे पण जे खातोय ना भाई एक गोष्ट आहे मी त्यांना विचारलं की तुम्ही म्हणजे ह्याचा जो कलर आहे तो एकदम नॅचरल कसा आहे एकदम नॅचरल. म्हणजे आता ते बटाटा वडा होता तो पण एकदम बेसनच्या पिठासारखाच दिसत होता. त्याचा जो कलर बेसनच्या पिठाचा जो पिवळट कलर असतो तो पण बाहेर आपण जे वडापाव खातो त्याचा कलर आहे ना थोडासा डार्क ब्राऊन होतो. पण हे यार डेडिकेशन ब्रो. त्यामध्ये तुम्ही बघताय शेंगदाणे आहेत बटाट्याचं आवरण आहे ठीक आहे. बटाटा आहे ना आतमध्ये याच्या बटाटा शेंगदाणा गोड हे सारण आहे. हा हा तेच क्रेझी भाई क्रेझी. म्हणजे हे वेगळं आहे खूपच वेगळं आहे भाई. हलकसं मिरचट लागतंय हलकसं आंबट गोड टेस्ट लागते आणि त्याच्यामध्ये ना शेंगदाण्याचे कूट टाकलेलं आहे एक नंबर. ही आणि ही चटणी आहे ना वेगळी आहे उपवासाची चटणी. हा तेच वेगळा दिसतोय थोडा कलर. आता ह्यांनी डिश मध्ये आणून दिलं जेव्हा पार्सल करतात अच्छा तेव्हा ते पानात पार्सल करून देतात. मला भीती होती मंदारला आवडेल ना आवडेल पण भाई भाऊ खडा उतरलेला आहे त्याच्या चवीवरती. हा भाई आरामात समोशासारखा चालता फिरता पण खाऊ शकतो. मस्त आहे एन्जॉय करण्यासारखा पदार्थ आहे. आमची ज्या मसाला दुधाची गाडी लागते माहिती आहे कुठे लालबाग गणेश टॉकीज. लाडू सम्राट मध्ये बच्चा पार्टी आली आहे त्याच्यामुळे नुसताच कल्लोळ आहे. पण आता आपण काय घेतलं इथला मसाला दूध ऍक्च्युली घेणार होतो पियुष ठीक आहे. इथला पियुष पण फेमस आहे. पियुष मसाले दूध आणि खरवस. तर ह्या गोष्टी इथल्या फेमस आहेत पण पियुष मला नकोय कॅन्सल केलं कारण गोड खूप होतं ते. बट भाई खरवस तो खरवस के ऊपर कुछ नाही अप्पा. तर इथे आपण एक मसाला दूध घेतलेला आहे आणि ते खरवस असं आहे. हा आज काय व्यवस्थित घरी जात नाही असं वाटतंय मला. याला एवढा टल्ली करणारा नाही एवढा टल्ली करून पाठवणारा ना भाई. खाऊन खाऊन याला टल्ली करून पाठवणार. तर आपण मसाला दूध ट्राय करूया. ओ भाई साहब डायरेक्ट इथे आणि इथे लागली रे मित्रांनो. कळे इकडे आणि इकडे लागली. इथून गेली इथे लागली आणि डायरेक्ट इथून परत वरती गेली. ओ बाई काय हे तू कुठल्या सदम्यात आहेस काय की विचार करतोयस की मी रिकमेंडेशन दिलेलं बरोबर जातंय का नाही. त्या झोन मध्ये पण भाई मसाला दूध एवढासा घोट घेतलेला आहे पण जी हे ह्याच्यामध्ये वेलची पावडर थोडासा त्याचा सुंठ्याचा पण स्वाद लागतोय आणि हे काय म्हणतात ते ऑरेंज फ्लेवर कशाने येतो तो केशर टाकलेला आहे. मसाला दूध हे मसाला दूध प्यायलोय पण गोडवाला नाही. हे लिमिटेड गोड आहे एकदम लाईट गोड आहे एकदम लाईट गोड. मसाला दूध म्हणजे नॉर्मल प्यायलो त्याच्यामध्ये हळद टाकलेली आहे. हे कसं आहे हे गणपतीला किंवा सत्यनारायणाच्या पूजेला देतात ना ते तीर्थ. हाँ तीर्थ वाटते तीर्थ. दोस्तों अभी मेरे को रोना आएगा. काय लेवलला बनवलंय भाई. खोटी तारीफ देखो दोस्तों मैं तुम्हारी शपथ लेता हूँ. मी जे बोलणार खरं बोलणार माझ्या व्ह्यूअर्सची शपथ घेऊन बोलणार. मसाला दूध दर्जा विषय काही प्रश्नच नाही ना भाई. आवाज एवढा आहे ना बेकार लेवलला आवाज आहे. काय ते मी तुम्हाला काय काय रिकमेंड करू मला काय कळत नाही पण मसाला दूध पण प्यायचंय तुम्हाला. आता आपण खरवस ट्राय करूया. हा अख्खा खरवस आहे
ओ भाई साहब, हे मित्रांनो वाटणार पण नाही, मला वाटलं प्लॅस्टिकच्या डब्बीमध्ये आहे. ओयची किरकिरी भाई. ओ हो हो हो, बघा ना हे काय आहे. बघा ना टेक्स्चर, बघा ना बाजूचा, असं वाटतंय की प्लॅस्टिकच्या डब्बीमध्ये आहे. लेवल अपच होत चाललेले आहे, लेवल कुठे डाऊन होतच नाहीये. कसं वाटतंय? एक नंबर रे भाई, खूप लाईट आहे आणि मे बी आस्वादचं गोड होता. खरवस आहे ना, खरवस मराठी हॉटेलमध्येच खायचा. हा ऍक्च्युली तर तुम्ही लाडू सम्राट मध्ये आलात तर तुम्हाला एकही गोष्ट सोडायची नाहीये. हे बघा इथे मिसळ पाव पण मिळतो. ते दादा मगाशी मला म्हणाले की मिसळ पाव पण एक नंबर मिळतो, लोक खूप खातात. तर मिसळ पाव पण तुम्ही इथला नक्की ट्राय करा. बट आता जे आम्ही पदार्थ करले मजा आली बाई, पैसा वसूल विषय बेस्ट आणि एकदम हेल्दी वाटलं ना, ऑइली ना जास्त काय. एक गोष्ट मानण्यासारखी आहे, आता पण एवढ्या गोष्टी खाल्ल्या पण त्याचं बिल काय 400च्या वरती गेलेलं नाहीये. मला वाटलेलं 400च्या वरती जाते की काय बिल. ओ भाई साहब, हे काय आहे यार. बाहेरून बघताना लिटरली नाही वाटत की इथे एवढी चांगली चव असेल. एकदम लालबागकर सगळ्यांचा पाहुणचार आम्ही इथेच देतो. हा, आतमध्ये तुमचा पाहुणचार केला जातो मित्रांनो, पाहुणचार. तसा माझा झालाय आता आतमध्ये पाहुणचार. लोक बाई इकडून पार्सल पण घेऊन जातात काय. हे बाई आता आपलं नेहमीचं झालेलं आहे, जिथे जिथे आपल्याला आवडणार ना तिथे तिथे आपल्या लिस्टमध्ये गोष्ट ऍड होणार वन साइड. तर सिद्धेश याचं आगमन झालेलं आहे आपल्या व्हिडिओमध्ये. कसं आहे भाई? मी पण मस्त. हे आता आम्ही लाडू सम्राट केलेलं आहे, त्याला मिस केलेला आहे पण तो जस्ट आला होता. दिवसभर अजून फूड आपल्याला ट्राय करायचं. लालबाग परळ म्हणजे गणपतीसाठी एक वेगळाच औरा इकडचा. पंढरी बोलतात ना, ती आहे गणपतीसाठी. मेन इथले गणपती कुठे बनतात तिथे आता आपण जातोय, म्हणजेच परेलला. परेलच्या कार्यशाळेमध्ये जाऊया. असं तर मी सहसा जात नाही पण मला आवड आहे, आम्ही सगळे वेडे आहेत. ते तुम्हाला गणपती ब्लॉग पण येतील. लालबाग. लालबाग हा मुंबईतील परळ परिसरातील एक ऐतिहासिक भाग आहे. ब्रिटिश काळातील इथे अनेक कापड गिरण्या होत्या, त्यामुळे हा भाग गिरणी कामगारांचे केंद्रबिंदू म्हणून ओळखला जातो. 1930च्या दशकातील इथली बाजारपेठ सुद्धा हटवल्या जाणार होती, पण झालं असं की स्थानिक व्यापारी, कोळी समाज आणि कामगारांनी गणपती बाप्पाला नवस केला की बाजार वाचला तर सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करू. त्यातून 1934 मध्ये लालबागच्या राजाची स्थापना झाली. तसंच लालबाग हे आज मुंबईच्या गणेशोत्सवाचे हृदय मानले जाते. त्याचं मूळ कारण म्हणजे परळ मधली सर्वात मोठ्या मूर्त्या बनवण्याची कार्यशाळा. परळ, लालबाग, चिंचपोकळी, गणेश गल्ली या परिसरात अनेक प्रसिद्ध मूर्तिकारांच्या कार्यशाळा आहेत. म्हणजे बाई गणेशोत्सवाच्या 3-4 महिन्या आधीच इथे कामकाज सुरू होतं. मातीची चौकट, शाडू माती, पीओपी अशा अनेक टप्प्यातून मूर्त्या तयार केल्या जातात. अनेक मूर्त्यांच्या कार्यशाळा ह्या भागात असल्यामुळे काय होतं की जवळजवळ मुंबईमध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर सर्व मूर्त्या इथूनच जातात. लालबागची खाद्य संस्कृती ही गिरणी कामगारांच्या जीवनातूनच तयार झालेली आहे. वडापाव, मिसळपाव, विविध महाराष्ट्रीयन पदार्थ प्रसिद्ध आहेत. अनेक दुकानं 40 ते 50 वर्षाहून अधिक जुने आहेत, त्यामुळे आजही त्याच पारंपरिक चवीसाठी लोक इथे सातत्याने येत असतात. बाय द वे, लालबाग मध्ये फूड पेक्षा लोकांची संस्कृती आणि जुन्या मुंबईचा अनुभव हे जास्त खास मानले जाते. इथे जवळजवळ 600-500 गणपती बनत असतील काय रे? हो. मोठे मोठे. ते पण आपण जरा एक्सपिरियन्स घ्यायला जाऊया. पहिले लहानपणी काय व्हायचं ना, आपण नाही शाळा सुटली की जायचो जवळपास कार्यशाळेमध्ये वगैरे, तर तो वेगळ्या लेवलचा छंद होता बाई. शाळा सुटली, बॅग मागे आहे नाही आहे, चला गणपती बघायला. हाय, कसं आहे? मस्त मस्त. बघा सगळे इकडे अशा ट्रॉल्या आणि असे गणपती बनतात. आता ह्या दोन बॉडीगार्ड सोबत असल्यावर वॉकिंग तो होणाच मागताय दोस्तो, नाही क्या? आता आपण चाललोय आनंद भुवन मध्ये. मी अजिंक्यला विचारलं तर तो म्हणाला की मिसळ बेस्ट मिळते तिथे. आणि हा संध्याकाळचा इथे बाजार लागलेला आहे बघा, लालबागचा भाजी मार्केट. अरे हा यार, उद्या ते काय म्हणतात ते वटपौर्णिमा आहे ना रे? वटपौर्णिमा आहे. फणसाचा काय औरंगा येतो हा. लिटरली अख्खं मार्केट पूर्ण फुल आहे आता. हा, लोक घेतात पण आणि बाई फणसचा जो गराचा जो वास आहे ना बाई, सगळा आता महिला वर्ग उतरलेला आहे खाली. बघा त्या काकींनी पण घेतलेलं आहे. काकी, वटपौर्णिमा ना झाला पूर्ण प्लॅनिंग? उद्या ना. आता ऑल द बेस्ट. चालत चालत येऊन पोचलेलो आहे न्यू आनंद भुवन. आणि जे जुनं आहे ते तिकडे मागे आहे त्या साईडला, म्हणजे ही 2-4 दुकानं सोडून हा बिल्डिंगचा जो गेट आहे ना त्याच्या पलीकडे 2-3 दुकान. तर ते जुनं आहे. जुनं बंद झालं का? जुनं होतं पण छोटा पडला म्हणून त्यांनी इथे ट्रान्सफर केलं. आऊ ये. आनंद भुवनचा हा मेन्यू कार्ड आहे.
त्याच्यामध्ये नाश्ता आहे, आनंद भुवन स्पेशल आहे, जैन अतिरिक्त म्हणजे एक्स्ट्रा लागतील ना त्या गोष्टी आहेत आणि इथे पेय आहे. अदरवाईज इथे जास्त टेबल नाही, 12-13 टेबल्स आहेत बसण्यासाठी, पण जागा थोडीशी मोठी आहे, व्यवस्थित आहे. मिसळ 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 झटका लागला पाहिजे आता. भाई मेन माणूस गणपती सोशल मीडिया हँडलर आता कुठे दौरा आहे भाऊ? आता तर नाही, फक्त बस नाश्ता वगैरे चालू होता आमचा. आपला बेस्ट मित्र आहे का भाई? जिथे कॅमेरा असतो ना तिथे मी याला हक्काने सांगतो की माझा फोटो काढ म्हणून, आणि भाऊ काढतो पण. आणि ह्याचं बोरिवलीचं मंडळ कोणतं आहे भाई? उपनगरचा राजा. आर्टिस्ट कोण आहे, कलाकार कोण आहे? विजय खातू सर, त्यांची डॉटर रेश्माताई खातू मूर्तिकार आहे. विषय आहे का? आणि किती फुटाची असते? आपली 25 फुटाची मूर्ती आहे, जागेवर बनवतात. म्हणजे काका जेव्हा होते तेव्हा पण आम्ही जागेवरच बनवायचो आणि आता ताई हे कंटिन्यू करतात पुढे. बेस्ट मूर्ती असते ती. थँक्यू बरं थँक्यू वाटलं. Yes. तुला पण भेटून खूप चांगलं वाटलं. आणि रेश्माताई हाय, इथे मूर्तिकार रेश्मा खातू पण आहेत, लेजंड मूर्तिकार भाई. मॅम बिग फॅन. लेजंड मूर्त्या असतात तुमच्या. चिंचपोकळीचा चिंतामणी, ताडदेवचा राजा आहे, असे भरपूर प्रसिद्ध मंडळ मूर्त्या ताई बनवतात. खूप खूप भारी वाटलं. मी स्वतः थोडा छोटा कलाकार आहे, स्केचेस बनवतो, तर मला भारी वाटलं एका आर्टिस्टला भेटून. भाई साहब, आता हे जास्त लोकांना नाही कळणार कारण आर्टिस्ट असतो ना, आर्टिस्ट तो समजू शकतो. रेश्मा खातू हे नाव आहे, ब्रँड म्हण, खातू ब्रँड. अभी आलेली आहे मिसळ, 120 रुपयाची मिसळ पाव आहे. लालबाग मधलं सर्व जर जुनं हॉटेल बघायला गेलं तर आनंद भवन. आता हे रिनोव्हेट केलंय. आता याचं हॉटेल जे जुनं होतं ते खूपच जुनं होतं. म्हणजे असं वाटायचं की बाबा लालबाग मध्ये गिरणी कामगारांच्या हॉटेलमध्ये आलेलं, आणि लालबाग म्हटल्यावर गिरणी कामगार सुटले गिरण्यांमधून की भाई त्यांची एकच फेमस नाश्ता म्हणजे मिसळपाव, तो म्हणजे आनंद भवन. आनंद भवन लालबागकर बाहेर जरी गेले, म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर गेले असतील किंवा कुठे राहायला गेले असतील, गणपतीला सगळे एकत्र येतात आणि एकमेव ठिकाण असतं मिसळ खायचे तर आनंद भवनचीच खायचं. आनंद भवन शिवाय नावच नाही. आनंद भवनला फक्त मिसळ सांगावी लागत नाही, तिथे फक्त एक एवढंच फक्त बोला, अच्छा. ते बरोबर आनंद येतो. पॉकेट फ्रेंडली पाव आहे, पॉकेट फ्रेंडली पाव. मिसळ खाण्याची पण पद्धत आहे. अच्छा. मिसळ पहिली चमच्यानी खायचे मग पाव. ह्याच्यासोबत बसायचं म्हणजे हा पहिले सांगतो चमच्याने टेस्ट कर, नंतर पाव खा, भाकरी खा, चपाती खा, फलाना जे काय असेल ते. आणि ती पण गोष्ट बरोबर आहे भाई, ऑथेंटिक चव पहिले घेतली पाहिजे. हे शिकायला पाहिजे मला. तर या बाबतीत हा गुरु आहे माझा. गुरु आईच नसते फक्त, लहान मुलाने जरी आपल्याला शिकवलं ना तरी तो आपला गुरु आहे. प्युअर वाईब रे भाई, प्युअर वाईब. तर्री खूप धगधगीत आहे, म्हणजे माझ्या कॅटेगरी मधला तो विषय आहे. रस आहे ना, जाड रस आहे. ही सफेद वाटाण्याची उसळ आहे. लुक ॲट दिस गाईज, सफेद वाटाणा. जेवण पदार्थ एक्सप्लेन करायची पद्धत माझी हीच आहे. मी असं ते शेफ नाही कुठला प्रॉपर की मी अरे ह्याच्यामध्ये हे टाकलं, ह्याच्यामध्ये ते टाकलंय, असं नाहीये. आवडा तो आवडा, नाही आवडा तो नाही एवढा मुपे. मस्त जाडवाला फरसाण आहे. आपण अजून एक सांग, जे चहा सोबत वगैरे खातो ना. आता मंदारने जे दाखवली मिसळ दाखवली, त्याचं एक वैशिष्ट्य काय माहिती आहे? आनंद भवनच्या मिसळमध्ये कधी ती लोक फरसाण आहे ना, फरसाण ते मिक्स फरसाण यूज नाही करत, तेच तर बोलायचं ते होतं मला. पापडी यूज करतात. पापडी आणि जाडशे. पापडी पहिली तर पापडी पापडी. जाडशे आता टाकायला लागले. अच्छा. आता पहिलं पापडी असायची. तर ही माहिती मी नाही सांगू शकत तुम्हाला, त्यासाठी प्रॉपर लालबाग करायच पाहिजे. याच्यामध्ये ना पापडी आहे आणि शेव आहे, जाडशे. ए बाय शपथ, एकदम बॅलन्स टेस्ट आहे, मस्त आहे, आवडलं मला. आणि मिसळमध्ये जेवढं फरसाण लिमिटेड असेल ना तेवढं बरं वाटतं. आनंद भुवनची मिसळ खाऊन तृप्त तर झालेलोच आहे, म्हणजे पोट भरलेलं आहे, तृप्त नाही पोट भरलेलं आहे. हे वारसा म्हणून आहे, त्याच्याच खाली एक छोटंसं ज्यूस सेंटर आहे. ही जी जागा आहे ना ही आमची फेवरेट आहे. फेवरेट आहे का आपली जागा ही? म्हणून आणतो ना मी तुला. हा, आणि यांच्यासोबत पहिली फ्रेंडशिप झाली तेव्हा मी इथे पहिला कोकोनट पंच प्यायलो होतो, जो की इथला बेस्ट कोकोनट पंच मी बोलू शकतो. तेव्हा तू बोलायला की आपण एकदा फूड ब्लॉग केलं की ते हा, तेव्हा मी बोललो. वर्ष होईल त्याला आणि आपण त्या गोष्टीला वर्ष झालंय खरं तर, जेव्हा मी इथे प्यायलेलो आणि बोललेलो जेव्हा लालबागचा व्हिडिओ करणार तेव्हा हा कोकोनट पंच आला पाहिजे. ऍक्च्युली कसं आहे ना, व्हिडिओच्या माध्यमातून ते कळत नाही. आपण किती पण एक्सप्लेन केलं हाँ. तर तुम्ही स्वतःहून पिणार नाही. स्वतःहून नहीं चखोगे तब तक तुमको मजा नहीं आवेगा मेरी पॉल्पा. इकडचा सीताफळ मिल्कशेक चांगला असतो. अच्छा, कलिंगड एक चांगला आहे. हे जे आता मी बाउन्सर घेऊन फिरतोय ना माझ्यासोबत, प्रो लेवलचे फूडीज आहेत. ऐकलं जातात त्याच्या ते तोंडातून. सांगायची गरज नाही त्यांना, त्यांना चेहऱ्यापट्टीवरनं अंगावरनं आम्ही दिसतो काय. शरीर दृष्टीवरून लांबून पण दिसतात हे लोक. 1-2 किलोमीटरच्या अंतरावरून पण हात दाखवला की दिसतात हे लोक.
हा हे बघा इथे कलिंगड पण बोलला ना जसं अजय तर कलिंगड ज्यूस पण बनतो इकडे. मुंबई रिजॉईस म्हणून हे हॉटेल आहे ना, इथलं पण जेवण चांगलं आहे. इथलं पण आज आपण रेस्टॉरंट वगैरे कव्हर नाही करत आहे कारण आपला स्ट्रीट फूड विषय चालू आहे ना, त्याच्यामुळे तुम्हाला मी बजेट वाले विषय दाखवतोय. आपले अजून 2 व्हिडिओ तरी या लालबाग परळ मध्ये होतील. जर थाळ्या कव्हर करायच्या असतील तर इकडचे जे हॉटेल आहेत तर ते कव्हर करायचे. एक रोल पण मिळतो लोअर परळला की परळला, के रोल. एक 120 रुपयाचं आहे हे. चेस आपण ट्राय करूया. चेस करायच्या आधीच ह्याचं झालेलं आहे. ही इज व्हेरी फास्ट. सगळ्यात हंग्रीएस्ट मॅन. मला आता बोलला मिसळ खाल्ली आता आम्ही. भावा आता मी काय नाही खाणार. आता बस झालंय. हसऱ्या चेहऱ्यावर नसतं जायचं. हे तुम्हाला प्यायचं आहे. मलाई जी टाकली ना त्याने ती एवढी मस्त ग्राइंड झालेली ना त्याच्यामध्ये, कुठे त्याचा जाडपणा नाही दिसणार. बघा परफेक्ट झालेलं आहे त्यांच्या त्या मिक्सर मध्ये. आणि काय म्हणतात थोडी साखर टाकतात त्याच्यामध्ये ते लोक आणि नारळाचं पाणी पण टाकतात. तर भाई इथे आलात. ही चिंतामणीची गल्ली आहे त्याच्या बाजूलाच आहे. हे वारसा रेस्टॉरंट आहे. दिस इज द इनका शॉप का नाव. हा बघा हा इथला एक स्पॉट आहे जयंत भेळपुरी हाऊस म्हणून. इकडे मी पेटीस खाल्लं होतं पण मला ते तेवढं आवडलं नाही. बट तुम्ही आलात तर नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता. तर ते आम्ही इथे ट्राय केलं होतं मागे. मी इंस्टाग्रामला अशाच पोस्ट टाकल्या होत्या. हाय कसा आहेस? गणेश टॉकीची इथे मेक्सिकन एक डिश आहे टाकोज म्हणून. चपाती टाईप असते. अच्छा अच्छा. एक चिकन बिर्याणी टाकोज म्हणून आपण आता इथे घेतोय. आई शपथ एवढं काय गाव जेवण घालायचंय की काय? भाई एक मागितलेलं. मला वाटलं एक त्या चपाती मध्ये येईल. मागी किरकिरी हे आणि मला टेस्ट सांग. गरम आहे. कसं आहे? मेक्सिकन आहे, इंडियामध्ये कन्वर्ट झालेलं आहे त्यामुळे थोडीफार चव इंडियाची लागलेली आहे. ओरिजिनली म्हणता येणार नाही पण ठीक आहे. कसं आहे? चेंजी पद्धतीने. ही बघा इथे गणपतीची ट्रॉली पण चालली आहे. कोलबाटलेंचा राजा दुसरा पर्याय नाही मित्रांनो. घास घेतल्यावर सगळे सॉसेस आधी गेलेले. ज्युसी आहे एकदम. त्यांचं जे चिकन आहे ना, चिकन ते होममेड चिकन वाटतंय मला. चांगला पोट भरणारा विषय आहे. 240 रुपयाचा. त्याच्यामध्ये अशा टाईपचे तुम्हाला 4 येतात एका प्लेटमध्ये. फुल क्वांटिटी वाला विषय आणि क्वालिटी पण आहे. इफ जर तुम्ही अशा टाईपचे पदार्थ खाऊ इच्छिता फ्रँकी बिंकी तर त्यातला हा टाकोज आहे जो तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. हे बघा हे काका आपले व्ह्यूअर आवडतात ना व्हिडिओ. एक नंबर. व्हिडिओ मध्ये काय आवडतं बेस्ट? तू न बोलतो ते मला लय आवडतं. जे बोलतोस ना ते मला लय आवडतं. अच्छा. त्याच्यामध्ये दोघांना ते विरारला सोडायला घेऊन गेलेलं किती वेळ अर्धा तास ते थांबून राहिले. हा त्या दोघांना माझे भावंड. हा हे पण व्हिडिओ बघितलं मी. बारक्यांना ते थांबवून ठेवलेलं मामाकडे घेऊन चाललेलं. हा अच्छा अच्छा. तुला मी सगळे व्हिडिओ बघतो. आज इकडे कसं आलास पण तू? हे काय हे फिरवतात ना शेट आम्हाला. हे बाबा याने मेन आपला लालबाग मध्ये कोणतं? लाडू सम्राट नाही त्याच्या बाजूचा आपला हा चिकनचा. हा दत्त बोर्डिंग. दत्त बोर्डिंग मध्ये नाही त्याला ना थाळी. दत्त बोर्डिंग. त्याला थाळी नाही खायची आहे ना. थाळीसाठी आपण थाळी नंतरच्या व्हिडिओ मध्ये करू. आनंद भुवनचं बेस्ट आहे. गाऊन आलो आत्ताच जाऊन. आनंद बुवांची मिसळ कशी वाटते तुम्हाला? एक नंबर आहे. जुने लोक आहेत दोन्ही लोक त्यांना ना एक नंबर आहे. आनंद भुवन बोलतील ना ते एक नंबर आहे. आमचे दोनच फेमस आहेत. एक मिसळ आणि जयंत पाटील. जुनी माणसं लालबागची. लालबागचे जुनी माणसं आम्ही कधी विसरणार नाही. येस 100% मिसळ आणि पॅटील हे दोन आहेत ना आमचे ठरलेले आहेत. बरोबर. बाकी काय खाणार नाही. एवढं चिकन आवडणार नाही तेवढं मिसळ आणि ते पॅटील. अच्छा. काकांना वन साइड इज्जत आणि बांधिलकी. काय खरं मी तुझे सगळे व्हिडिओ बघतो. आज त्यांना वाटलं नसेल तू भेटशील त्यांना. मित्रांनो आता वाजलेत बरोबर 10:15 आणि कंटिन्यू आपलं शूट अजून चालूच आहे. म्हणजे आता आपला शेवटचा ठिकाण आहे जिकडे आपण आता चायनीज तंदुरी वगैरे पण खाणार आहे. म्हणजे एक प्रॉपर शेवट करूनच जाणार. आणि हे किचन आहे, हॉटेल आहे छोटस मित्राचं आहे. चिंतामणी नाव आहे. म्हणजे इथलं काय टेस्ट करू शकतो आम्ही? तुला सगळ्यात तंदुरी मध्ये पाहिजे असेल ना चिकन टिक्का एकदा ट्राय करून बघ. अच्छा. आणि चायनीज मध्ये पाहिजे असेल तर 1000 राईस ट्राय करून. 1000 राईस. तर तुम्ही इथलं हे जे यांचं जे हॉटेल आहे ना बघा, हा एक बाकडा आहे, हा एक बाकडा बसला आणि हा एक इकडे फक्त 2 जणच बसू शकतात. खूप छोटा आहे आणि त्या साईडला कॉर्नरला तिथे समोर किचन आहे त्यांचा. हे मेन्यू आहेत. मेन्यू तुम्ही स्टॉप करून आरामात बघू शकता. हे एवढे सगळे मेन्यू डेली मिळतात.
डेली डेली बनतं. पण भाई हे छोटा पॅकेट बडा धमाका आहे. इथली टेस्ट मी आता पहिल्यांदा खातोय असं नाहीये, आम्ही पहिले पण इथलं खाल्लेलं आहे. आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून इथे तुम्हाला मी दाखवणार आहे. बट जे त्यांची तंदुरीचा जो विषय आहे ना, दर्जा, हे मी का आधी सांगतोय कारण मी टेस्ट केलेलं आहे स्वतः. आता ते येईल ना ते मी तुम्हाला दाखवतो. और अंकल कैसे हो? बस ठीक है. टाइम पास दिलेला है, ये तो गर्जे की चीज है दोस्तों. इसके बिना वो चाइनीज नहीं कहलाया जाता ना, बराबर ना. बराबर. ये बघा हे, अरे भाई साहब हो भाई तुटून पडले जातात. कम से कम पूछ तो ले. चलो स्टार्ट करते. महफिल में बैठा है तू. एकाच वेळेला एकाच फोकस असतो, दुसरा फोकस नाही करायचा. तेरा फोकस मी दिन भर देख रहा हूँ. प्रॉपर फोकस आहे. आयो मी इसके लिए. तिकडे पण चालू झालेलं आहे. कशी आहे टेस्ट? मस्त भाई, ते नेहमीचे कस्टमर. हे त्यांचे काय आता हॉटेलच त्यांचं म्हणावं लागेल. जवळजवळ आता नावावर करणार आहे आम्ही. हा नाही नाही, तसं नाही, एवढं नाही काय, भाऊ सारखे मोठे भाऊ आहेत. नावावर बोलायचं नाही भावाजी. तेव्हा भाऊ 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 वरून भाऊ मारतो. आता तुम्ही बोलाल टाइमपास खातो आणि असं करतोय. भाई चटणी कातिले ना मेरे दोस्त, एक नंबर. आणि हे लोक सेजवान चटणी येते. तुम्ही स्वतः स्वतः बनवता? बनवतो. फ्रायड्स पण आपण इथे स्वतः बनवतो. हा ऍक्च्युली वेगळे वाटतात एकदम, म्हणजे पॉकेट्स वाले नाही. पॉकेट्स वाले नाही, ते कडक वाले नाहीत, गोल वाले वेगळे वाटतात. आणि हे सहज चावल्या जात आहेत. चटणी दे ना हे यांना हे वाडगच आणून दे, थोडा. एकदम सहज चावल्या जात आहेत. होय, हे टाइमपास बेस्ट आहे भाई. हे देखो दोस्तो, मालिक मी नाही, माझे वडील आहेत. हे सगळं लसूण, मिरची, अद्रक प्रॉपर पेसिंग झालेलं आहे. चिली सॉस, सोया सॉस येतो आणि चटपटा असतो. आणि प्लस गणपतीमध्ये ह्यांचा बाहेर वडापावचा वडापाव स्टॉल पण आहे. तो पण आहे आणि वडापाव बेस्ट आहे, ट्राय करा गणपतीला. ऍक्च्युली या चटणीचा कलर वरूनच समजेल. ऑरेंज टाईप ही चटणी आहे. इतर ठिकाणी एकदम लाल लाल भडक असते आणि त्याच्यावरती ऑइल पण असतं खूप. तुम्ही स्वतः बघू शकता, हलकस ऑइल एकदम. तर हा चिकन टिक्का आलेला आहे, ज्याच्यामध्ये 8 पीस येतात. या तिन्ही गोष्टी येतात. सॅलड येतं, शेजवान चटणी येते आणि ग्रीन चटणी येते. ठीक आहे ना. बाई क्लास. मी पहिले चटणीकडे जाणार होतो, लिटरली ना पहिले चटणी सोबतच खाणार होतो. म्हटलं की याच्या म्हणण्यानुसार पहिले नॉर्मली टेस्ट करून बघूया. तर ते नॉर्मली टेस्ट केलं ना भाई, एवढा टेम्पटिंग लागतंय ना. त्याचं नाव ते आंबटपणा एकदम प्रॉपर लागतोय याला. याला वरतून असं आंबट होण्यासाठी लिंबू वगैरे पिळतात ना. मसाला बघा, मसाला त्यांचा तंदुरीचा ना प्रॉपर बसलेला आहे याच्यावर. आणि ना असा ओला मसाला आहे. एकदम बाई ज्युसी आहे, मस्त आहे बाई. आणि खरं तुम्ही या इकडे ट्राय करायला. ते काय प्रश्नच नाही, कारण की कसं आहे, माझं स्वतःचं वैयक्तिक मत सांगतो, मी चायनीज हा प्रकार मला आवडतो. मी दोनच ठिकाणी खातो. एक वेदांत चायनीज कडे का खातो, कारण त्याची जी क्वालिटी आहे, चिकनची जी क्वालिटी आहे ना, म्हणजे कधी असं चूक, म्हणजे काय म्हणतात तो, काम चुकार नाही आहे. म्हणजे एकदम परफेक्ट आणि एकदम सॉफ्ट आहे चिकन. फ्रेश चिकन, हा, डेली फ्रेश चिकन येतं. आणि हे चिकन इतकं रोस्ट झालेलं ना व्यवस्थित, की याला कुठल्याही त्यांनी असं कच्चा बिच्चा काही ठेवलेलं नाही. चटणी सोबत ट्राय करूया. बाई लालबाग मध्ये असे किती ओपन झाले ना, तुझा भाऊ तुझ्याकडेच आहे. म्हणजे खरं सांगण्यासाठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे. चटणी काय भाई, चटणी त्याच्यामध्ये एकही फ्लेवर वर खाली नाही झालेला आहे. चिंचेचं पण फ्लेवर उतरलाय त्याच्यामध्ये. पुदिन्याचं जास्त नाही वाटत आणि चटणीत मिरचट नाही लागत आहे. बाई चटणीसाठी मी 10 मार्क दे. चिंतामणी, आपल्याला दिवसाला किती चिकन लागतं? दिवसाला तरी पण बोलायला गेलो तरी आपल्याला बोनलेस तरी 10 किलो पकडून चाल. सकाळ संध्याकाळ. हो. शेजवान बरोबर खाऊन बघूया. ही शेजवान चटणी पण मस्त आहे. ही जी शेजवान चटणी आहे ना, तुम्ही कंटिन्यू खाऊ शकता. शेजवान चटणीमध्ये आपण टॅमॅटो सॉस हलका तरी टाकतो, कारण की एक लहान पोरं पण खातात ना, म्हणून ते आपल्याला जास्त स्पायसी पण नाही लागत आणि जास्त गोड पण नाही लागत. एकदम बेस्ट. पण मला ही पुदिनाची चटणी आहे ना, काही मी फॅन झालोय का हिचा. शेजवान चटणीपेक्षा मी बोलतोय, या चटणी सोबत माणूस चपाती खाईल. आणि शेजवान चटणी सोबत लोक मागून घेऊन जातात चपाती सोबत खायला. तो आता आपल्याकडे येणार आहे 1000 राईस. तो बघूया नक्की कसा आहे. स्पेशल रिकमेंडेशन आहे, कारण का 1000 राईस यांचा उत्तम आहे. बऱ्याच ठिकाणी ट्राय केला, टेस्ट पण केला, पण यांच्या 1000 राईसचा तोड नाही आहे. अप्रतिम आहे, म्हणजे क्वालिटी, क्वांटिटी आणि चव आहे ना, ती अप्रतिम आहे. विषय काय सांगायला गेलं ना, मी रिव्ह्यू देण्यापेक्षा ना हे दोघं चांगला रिव्ह्यू देऊ शकतात. कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला एकदम असं छोटं वाटत असेल तरी हे खूप जास्त आहे हा. जवळजवळ हा मिनी कॅप्चा समजा. पण आता विषय काय, माणसं आहेत आपल्यासोबत, प्रॉपर पचवणार. प्रॉपर माणसं. फिरव कॅमेरा. हे तंदुरी मास्टर, एक नंबर काम, फुल इज्जत. मी पहिला टेस्ट करतो आणि मग लोकांना देतो. ही dish खतरनाक. पूर्ण टेस्ट करतो तो, अख्खीची अख्खी अरे dish. पूर्ण नाही करत बाबा, थोडंसं टेस्ट करतो. हे थोडंसंच आहे. हे थोडंसं आहे अच्छा, माझ्यासाठी, खूप म्हणजे आहे. प्रत्येक कस्टमर साठी. देखो मतलब दोस्तों, कितना लेवल पे ख्याल रखा जा रहा है. आमचं एवढं भाग्य आहे की आम्ही आज ब्लॉग करायला आलो
समोर मालक बसले आहेत, त्यांचे छोटे मालक बसले आहेत, येस. मॅनेजर बसले आहेत. हा माझा छोटा म्हणजे मॅनेजर. अच्छा अच्छा मी नसलो की हे सगळं सांभाळतात. अच्छा, चांगली गोष्ट आहे. तर आता ह्याच्यावर काय आहे ते ग्रेव्ही. हो, ग्रेव्ही येतात. त्याच्यात पण 3 प्रकारचे आयटम्स येतात. टोटल 6 आयटम्स येतात. 2 पीस चिल्ली, 2 पीस त्या मंचुरियन, ग्रेव्ही मध्ये ग्रेव्ही मध्ये आज काय विचार लॉलीपॉप. तू नक्की आज विचार काय केलाय? पाठवायचं नाही घरी की काय, कसा काय विचार आहे? पूर्ण भरून भरून पाठवायचं त्याला. एकदम म्हणजे पेटी पॅक करून पाठवायचा पॅक विचार. करून पाठवायचंय. आणि जी तुम्हाला क्वांटिटी देतोय तीच कस्टमर लोकांना पण क्वांटिटी आहे. सेम सेम क्वांटिटी आणि सेम टेस्ट. म्हणजे आम्ही तुझे असं नाही की व्हिडिओ साठी आपण हे नाही करत. म्हणजे आम्ही तुझे लाडाचे म्हणून नाही, असं नाही असं काय ना. नाही. और क्या ही चाहिए दोस्तों. ओ मॅन, दिस इज क्रेझी. आणि ही ग्रेव्ही वेगळी खायची असेल तर येते की नाही येत? नाही तसं नाही, राईस सोबतच येते. यांच्याकडे अजून एक फेमस आहे, त्यांच्याकडे लॉलीपॉप क्रिस्पी अतिशय उत्तम. कधी कधी खाऊन बघा. चिकन टिक्काचा जो मसाला आहे त्याच्यामध्ये किती कमी प्रमाण, किती ग्रेव्ही लागते, किती प्रमाण मसाला लागतो, ते सगळं प्रमाण मोहम्मदभाई करतात. आता मोहम्मदभाई जवळजवळ 4 वर्षापासून चिकन बरोबर मॅग्रिनेट झालं पाहिजे, चिकनला व्यवस्थित मसाला लागला पाहिजे त्या लेग पीसला, ते शिजलं की नाही. कारण का ते कसं त्यांचा अंदाज आता त्यांना देतो कोळशावर, व्यवस्थित झालं की नाही. परत त्या कापण्याची एक कौशल्य असतं, ते व्यवस्थित कट करून लोकांना देणं हे पण मोठा टास्क असतो. नाही पण मस्तच त्या चिकन टिक्क्याचा जे मसाला होता ना तो प्रॉपर शिजला मला एक सांग, होता. ऍक्च्युली जो मसाला आहे ना याची मम्मी घरी करते. सगळं होममेड मसाला आहेत, सगळे मसाले याची मम्मी करते. लॉलीपॉपचे पण मसाला आणि आपला तंदुरीचा पण मसाला मम्मी स्वतः बनवून देते. काकी व्हिडिओ बघतात माझे? हो, बघतात. काकी मग तुम्हाला सलाम आहे. हे बापरे बाप, म्हणजे एखादं कोकणी हॉटेल असेल किंवा काय असेल तर त्यांचे गावचे मसाले येत आहेत गावावरून, ते वेगळी गोष्ट आहे. बरोबर. ऐकायला थोडंसं कॉमन वाटतं, ठीक आहे. पण मम्मी स्वतः घरी बनवून पण देते. हे चायनीज हॉटेल रन करतोय आणि त्याचे मसाले घरी बनवायचे आहेत. मतलब काकी तुम्हाला मानलं. त्याच्यामध्ये ग्रेव्ही पण चिकन जर बाकीच्या ठिकाणी बघायला गेला ना तर तुम्हाला तळलेलं चिकन भेटेल, म्हणजे लाल चरबी. अच्छा. यांचं चिकन चरबी नाही, यांचं चिकन प्रॉपर आहे. जर बघायला गेलं बघा, हा, ते सफेद चिकन आहे आणि व्यवस्थित हे केलेलं आहे. बॉईल चिकन आहे. मला आवडलं भावा. या लेवलला नव्हतं माहिती मला. हे आपल्याला आता 20 वर्ष होत आली अच्छा. त्या स्पॉटला. या स्पॉटला या. ज्या प्रकारे लोक फ्रेश गोष्टी देतात ना, सही. सकाळी 12 ते रात्री 12:30 वाजेपर्यंत तुम्हाला यांची सर्व्हिस मिळेल. मी अजून एक सांगतो, यांच्याकडे रात्री 12:30 लास्टला पब्लिक येतं विचारायला की तुमच्याकडे आहे का. अच्छा. कधी कधी लेग पीस तंदुरीचं संपलेली असते, राईस संपलेला असते, अशी सिच्युएशन असते. पण हे त्यांच्या क्वालिटीमुळे लोक जोडल्या गेलेली आहेत. खाऊया आपण. 1000 राईस. याच्यामध्ये 3 पद्धतीचे राईस आहेत, एक ऑरेंज, एक रेड, एक व्हाईट. सोबत वरती ऑमलेट देतात ते लोक. आणि ह्याचा विषय मी तुम्हाला सांगितलं, ज्याच्यामध्ये चिकन लॉलीपॉप आहे, चिकन चिली आहे आणि मंचुरियन आहे. आणि मंचुरियन चिली आहे. म्हणजे भाताला पण टेस्ट इतकी छान लागते ना. शेजवानची पण गरज नाहीये. पण भात आहे ना, भात भाई सगळ्यात सॉफ्ट लागतोय. दिवसातून आपला संडेच्या दिवशी 3 ते 4 लॉट्स भात राईसचे. कुठून आणि येतात? चिकनचे आपले स्वतः बनवतो आपण इथे. म्हणजे बेसिक पासून सगळ्या गोष्टी काय जिथे बनतायत. आता मसाला बघ ना, प्रॉपर नाही, उत्तम. त्यांचं लॉलीपॉप एकमेव लॉलीपॉप मस्त. आणि अथर्वने केलं. त्याचा मसाला जो आहे ना पूर्ण चिलीचा आजपर्यंत गेलेला. टेस्ट अशी असेल ना भाई, तर कधी संपून जाईल कळणार पण नाही. एक नंबर. मी हायली रिकमेंड करतो की इथे तुम्ही कोणती पण गोष्ट ट्राय करा, तुम्ही एका पण गोष्टीमध्ये नाराज नाही होणार. आलेला आहे प्रॉपर मित्रांनो कार्यक्रम. काय भाऊ, आता त्याला लिंबू बाई आणि खाऊन थकलो आम्ही. माणसं ह्याच्याने टल्ली होतात. आणि हे खाऊन टल्ली होत आहे. हा टल्लेश झालाय. नशा आहे, नशा. हे अलग लेवल का नशा आहे. आता आपण इथे काय करतोय? लिंबू स्प्राईट बनवतो आता. लिंबू लेमन ले ओ, लेमन कोल्ड्रिंक आ गया. हाँ, हमारा मोहम्मद भाई ऐसा मैं डेली आकर वीडियो करूंगा ना, तुम तो छा जाओगे. चलेगा. तर हे लिंबू लेमन चाललेलं आहे वरतून जरा. हा पार्ट टाइम बार मध्ये काम करतो. और एक ये देखिए, ये वेदन चाइनीज का मालक पार्ट टाइम बार में काम करता है. हे देखो. हे देखो, त्याच्यासाठी मी FDA च्या आयुक्तांना बोलवणार आहे इकडे. हे जे करतो मी काय नाही केलं भाई. मी काहीच नाही केलं भाई. भाई बघू शकतो इथं लिंबू आहे. फेकला का तू? बघ, नाही फेकला भाई लिंबू मी. मस्करी करतोय का गाईज? चला, पहिला मान माझा आहे का? हो तो हे. अरे ये ना. उलटा कॅमेरा पकडलाय, त्याच्यामुळे कोण येत आहे कोण नाही ते माहिती नाही. हा, मोहम्मद भाई मोहम्मद भाई
आओ ना इधर. आओ ना इधर आओ. अरे आहे क्या मैं आगे जाते तुम है इधर. इथलं जे चायनीज खाल्लं ना प्रचंड लेवलला आवडलेलं आहे. आणि हे शेफ, हे पण शेफ आहेत. हे कुठले शेफ आहेत? तंदुरीचे शेफ आहेत आणि उत्तमरित्या सगळं झालेलं आहे. आणि तर हे मालक आहेत. हा, हे मालक आहेत. तर सगळं त्यांनी प्रॉपर आम्हाला अरेंजमेंट करून दिली आणि प्रॉपर सगळ्या गोष्टी सांगितल्या. सो आता वाजलेत बरोबर 11:30. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.